साहेबांनी म्हणल्यानुसार आपण स्वतः होऊन त्यांनी जे आपले सांगितलेली माहिती आहे ती कुठे टिक केली आहे हे पाहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण बजावलं पाहिजे. आशा करते की तुम्ही हा व्हिडिओ पाहून जनगणनेबद्दलचे तुमचे सगळे प्रश्न सुटले असतील. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. बुद्धमय करीन भारत असं बाबासाहेबांचं स्वप्न होतं आणि या भारतभूवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राचीन आणि अतिप्राचीन पवित्र अशा या बुद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं आहे. भारतातील अनेक दीनदलित लोकांना त्यांनी बुद्ध धम्म देऊन त्यांचा उद्धार केला आहे. एक हीन दीन जीवनातून त्यांना बुद्धांचा धम्म देऊन एक पवित्र जीवन जिण्याची पद्धत त्यांना दिली आहे. बाबासाहेबांना बुद्ध धम्माबद्दल जनतेला खूप काही सांगायचं होतं, सांगणार होते, पण खूपच कमी वेळेमध्ये त्यांचं निर्वाण झालं. त्यानंतर बुद्ध आणि धम्म त्यांचा ग्रंथ प्रदर्शित झाला. एकीकडे मी हिंदू धर्मात जरी जन्मलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही अशी बाबासाहेबांची संकल्पना होती आणि त्यांनी ती सत्यात उतरून दाखवली. त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला कारण त्या धर्मामध्ये मानवाला एखाद्या प्राण्यापेक्षाही, प्राणी म्हणण्यापेक्षा खूप दीनहीन वागणूक मानवाला होती. प्राण्यांवर तरी भूतदया दाखवली जाते, पण माणसावर इथं अत्याचार इतके होत होते, असमानता होती आणि त्या वाईट प्रवृत्तीसाठी डॉक्टर बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग केला. आता त्या काळात बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अंगीकार केला, बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्या काळातील सर्व बहुजनांना घेऊन, अस्पृश्यांना घेऊन किंवा महार आणि इतर लोकही त्यांच्याबरोबर होते. जसं की माईसाहेब आंबेडकर ह्या स्वतः ब्राह्मण होत्या. बाबासाहेबांचे अनेक कार्यकर्ते ब्राह्मण होते, इतर समाजातली होते. या सर्वांना घेऊन त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला. मग आता बाबासाहेबांचं म्हणणं होतं की मी या धर्मात जरी जन्मलो असलो तरी मी याच्यामध्ये मरणार नाही. पण त्यानंतर ओघाने जी SC कॅटेगरी जी जनता आहे ती बाबासाहेबांच्या मागोमाग या बौद्ध धर्मामध्ये प्रवेशित झाली. तेही आपल्याला जर एखादा सरकारी डॉक्युमेंट करायचा असेल, शाळेत दाखला घालायचा असेल आणि जर आपण सांगितलं की बाबा मी बौद्ध आहे, तरी त्या कारकून पदावरील माणूस ही सत्य घटना आहे जी माझ्यासमोर पण माझ्याबरोबर पण घडते की लिहिताना जरी बौद्ध म्हणलं तरी हिंदू बौद्ध असं लिहिलं जातं. पहिलीच्या दाखल्यावर बौद्ध जरी असलं, ओघाने माणूस बौद्ध लिहितो, पण पुढे चालून जेव्हा तो कास्ट सर्टिफिकेट घ्यायला जातो तेव्हा त्याची तिथे अडवणूक केली जाते. तुम्ही कधी धर्मांतर केलं, तुमच्या भाऊभावकीमधून कोण आहे बौद्ध ह्याचं, असे खूप सारे अडवणूक होते. यातूनही सर्टिफिकेट बौद्ध म्हणून जरी घेतलं तरी सरकारी जे डॉक्युमेंट्स येतात त्याच्यामध्ये जात, उपजात, पोटजात, मूळ जात हे सगळे प्रकार येतात आणि ते जरी फिलअप झाले तरी कुठेतरी कारकुनी क्षेत्रामध्ये प्रत्येक शब्दापुढे हिंदू हिंदू लिहिण्याच्या ओघामध्ये बौद्ध नावापुढे पण हिंदू बौद्ध अशी नोंद माझ्या घरातच झाली आहे. हा प्रश्न वेगळा. आता यातून प्रश्न असा आहे, जनगणना होत आहे 2026-27 ची. याच्यामध्ये बौद्ध धर्मियांपुढे हे एक मोठा प्रश्न आहे की काही लोकांना भीती दाखवली जाते, तुम्ही जर स्वतःला बौद्ध किंवा न बौद्ध म्हणाल तर तुम्हाला कुठल्याही फॅसिलिटी मिळणार नाहीत. त्यामुळं आंतरबाह्य बौद्ध झालेला माणूसही विचार करतो की आता मी नेमकं काय बोलायचं, आणि ही खूप दुविधा मनावस्था खूप जणांची असेल. तुमचीही असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट अशी की आता या जनगणनेमध्ये बौद्ध समाजाला खूप मोठ्या एक चॅलेंज आहे त्यांच्या पुढे की ही जनगणना व्यवस्थितपणे किंवा त्यांची गणना या जनगणनेत झाली पाहिजे, त्यानुसार त्यांनी ती जनगणना करून घेतली पाहिजे. आता जनगणना करायला येणारे जे प्रतिनिधी आहेत त्यांना काय ट्रेनिंग दिलं आहे, त्यांना त्यातलं काय समजतंय का ते मनानेच काहीतरी करणार आहेत, जसं की कारकुनीसारखं की पुढे काहीतरी लिहायचा असा एक सराव झालेला आहे. हे या समाजाने जनगणना होताना व्यवस्थित पाहिलं पाहिजे, तो आपला अधिकार आहे. ही जनगणना कुठल्याही कागदावर होणार नाहीये, ती लॅपटॉप किंवा टॅब वगैरे किंवा मोबाईलवर होतील. आपण पाहतो नळपट्टी, घरपट्टी, प्रॉपर्टी जो पण काय सर्वे असतो तो शासन काही प्रतिनिधी आपल्याकडे पाठवतं, त्यांना कितपत ट्रेनिंग दिलेलं असतं
ह्याच्यावर एक प्रश्नचिन्ह आहे. पण जर जनगणनेसारखा विषय होत असेल तर हे प्रतिनिधी व्यवस्थित प्रशिक्षित असावे आणि ते आहेत का हे आपण पाहिलं पाहिजे. आपण दिलेली माहिती त्यांनी योग्य राखण्यात टीक केली आहे का हे पाहणं ही प्रत्येक बांधवाची स्वतःची जिम्मेदारी आहे आणि त्यांनी ते कर्तव्य पार पाडलं पाहिजे की मी दिलेली माहिती यांनी व्यवस्थित घेतली आहे का याची आपण खात्री जमा केली पाहिजे. आणि धर्म आणि जात जरी आपण बौद्ध स्वतःला म्हणून घेतलं तरी जी ऐतिहासिक नोंद आहे, कारण या भारतामध्ये जात कधीही जाणार नाही असेच याची पुळंमाळं खोलपर्यंत गेलेली आहेत. जोपर्यंत शासनाच्या दस्तावेजामध्ये हे कॉलम राहतील जात, उपजात, पोटजात, तोपर्यंत ह्या भारताची जात कधीही जाणार नाही. त्यामुळं जी आपली मूळ जात असेल हा एक इतिहास आहे की त्या क्षेत्रातनं आपण आलेलो आहोत. तर जी काय आपली जात असेल, जसं की आता बुद्ध फॉलोअर्स भरपूर आहेत, ते अनेक जातीचे लोक बुद्ध फॉलोअर्स आहेत. की उदाहरणार्थ महार SC37 जी आहे जात, ही तर बाबासाहेबांमुळे किंवा आता त्यांच्या वागण्यामुळे किंवा त्यांनी धर्म अंगीकृत केल्यामुळे ते स्वतः बौद्ध झाले. तरी पण मातंग, चांभार, धनगर किंवा तत्सम काही जाती यांनीही बुद्ध धर्माकडे धाव घेतलेली आहे. ते बुद्ध धर्माचे फॉलोअर्स आहेत. काहींनी तर तसे डॉक्युमेंट पण बनवलेत. मग आता या क्षणी या लोकांनी हा जो जनगणनेचा सर्वे येतोय याच्यामध्ये काय उत्तरं द्यायची आहेत किंवा रकाने कसे भरायचे याच्यावर मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे. आणि ही जी माहिती आहे ती मी कुठून घेतली किंवा मी याची खात्री कुठून केली या संदर्भात आपण पाहणार आहोत. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय भीमराव आंबेडकर यांनी जी लॉर्ड बुद्ध चॅनलवर जी त्यांची मुलाखत झाली आहे त्याच्यामध्ये याचं स्पष्टीकरण त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि ज्या नियमावली त्यांनी आपल्याला सांगितले आहे, जे नियम सांगितले आहेत त्यानुसारच जनगणना करून घ्या. गेल्या अनेक वर्षापासून या देशामध्ये जनगणना झाली नाही. 2011 मध्ये जनगणना झाली, ती शेवटची होती. परंतु येणाऱ्या 2026 आणि 2027 रोजी वर्षी 2 जनगणना होणार आहेत. ही येणारी 2026 ची जनगणना ही मालमत्ते संबंधी आहे. आपल्या घरावरती नंबर पडतील, परंतु त्याचबरोबर घराचा मालकाची कुठल्या जाती समाजाचा आहे हे विचारण्याचा प्रयास ती लोक करणार आहे. त्यावेळेला तुम्ही कुठल्या धर्माचे आणि कुठल्या जातीचे आहे एवढं कळवा. घरामधले अनेक प्रश्न ती लोक विचारतील, घरी टीव्ही वगैरे काय आहे का त्या सांगा. परंतु 2027 ची जनगणना ही महत्वाची आहे. ती वैयक्तिकरित्या जनगणना होणार आहे. त्यावेळेला सावधगिरी आपल्या संपूर्ण आंबेडकर समाजाने, बौद्ध समाजाने करायला पाहिजे. पूर्वीसारखे ते पेपर घेऊन येणार नाही, तर एक लॅपटॉप असणार आहे, त्यांच्याकडे पॅड असणार आहे आणि त्याच्यावरती ते जनगणना करणार आहे. त्याच्यासाठी सावधगिरी राहणं खूप गरजेचं आहे. जे आपल्या समाजाशी कन्सर्न आहे त्याच्यामध्ये 2च प्रश्न सांगतील, सांगा त्यांना. धम्माच्या कॉलम मध्ये बौद्ध लिहा आणि जातीच्या कॉलम मध्ये महार जातीचे आहे, मांग जातीचे आहे, चर्मकार आहे, ज्या काही जातीतून तुम्ही बौद्ध झालाय ते लिहिण्यासाठी विसरू नका. हे लिहिणं खूप गत्यंतर आहे. हे जर लिहिलं नाही तर फॉर्म इनकम्प्लीट होऊन तुमची गणना कुठंच होणार नाही. अनेक जण संभ्रम निर्माण करत आहे, परंतु हे भारतीय बौद्ध महासभेचं अधिकृत असं आव्हान मी तुम्हाला करू इच्छितो. दुसऱ्या भाषेमध्ये पाली या भाषेचा उल्लेख करा. आम्हाला मराठी, इंग्रजी, हिंदी वगैरे त्याच्यानंतर पाली येते. पाली हा शब्द पाली भाषेचा आम्ही अवगत आहोत असं लिहा. संपूर्ण धम्माच्या
गाथा, त्रिशरण, पंचशील ह्या सगळ्या पालीमध्ये आहे. म्हणून आपण काय खोटं सांगतोय अशातला गोष्ट नाही. पालीचा उल्लेख करा की जेणेकरून या देशामध्ये पालीचं पुन्हा एकदा पुनर्जीवन होईल और सरकारकडून त्याला मान्यता मिळेल. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. साहेबांनी म्हणल्यानुसार आपण स्वतः होऊन त्यांनी जे आपले सांगितलेली माहिती आहे ती कुठे टिक केली आहे हे पाहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण बजावलं पाहिजे. आशा करते की तुम्ही हा व्हिडिओ पाहून जनगणनेबद्दलचे तुमचे सगळे प्रश्न सुटले असतील. आता फक्त कर्तव्य बाकी आहे दक्षतेचं. आपली माहिती व्यवस्थित जाती का, जातीच्या कॉलममध्ये जात आणि धर्माच्या कॉलममध्ये धर्म, कारण भारतामध्ये बौद्ध ही जात नसून हा एक धर्मच आहे. त्यामुळे धर्मामध्ये आपल्याला बौद्ध लिहायचं आहे आणि आपल्या जातीच्या कॉलममध्ये आपले जे कोणी बुद्ध बांधव आहेत जसे की मांग, चांबार, महार यांनी आपली आपली कॅटेगरी त्यात लिहायची आहे. त्याशिवाय ही जनगणना पूर्ण होणार नाही. अन्यतः आपण भारतात नाहीच असा त्याचा उल्लेख होईल. ती व्यक्ती या जनगणनेतनं बाद होईल. त्यामुळे काळजी घ्या आणि जनगणनेला व्यवस्थित सामोरे जा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमच्या कमेंटही राखोपर म्हणेल मी. व्हिडिओवर कमेंट नक्की करा. भेटूया मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान.